नमस्कार मित्रो, महाराष्ट्रातील तमाम अभियोगधारकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलेल्या गिरिजा वर्ल्ड या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच महाराष्ट्रातील गोरगरीब अभियोगधारकापर्यंत पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात त्यांना सुद्धा मोफत मार्गदर्शन मिळेल। तर चला या ठिकाणी विषयाला सुरुवात करूया। तर या विषयाचा तुमचा टेट स्कोर जर कमी आहे तर अशा वेळेस तुम्ही प्राधान्यक्रम कसे द्यायला पाहिजे, कारण बऱ्याच अभियोगधारकांचे मला कमेंट येऊन राहिलेला आहे, मला फोन येऊन राहिलेला आहे, मला मेसेज येऊन राहिलेला आहे की सर कमी मार्क्स वाढण्यासाठी आम्ही काय स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे जेणेकरून आपल्याला शिक्षक भरतीमध्ये संधी मिळेल। तर शिक्षक भरतीमध्ये हा जो टेट स्कोर मी एक गेस केलेला आहे, त्या टेट स्कोर मध्ये तुम्हाला अत्यल्प जरी संधी असली तरी त्या संधीचा सोना करण्याकरिता किंवा एक होप ठेवण्यासाठी, काही अपेक्षा ठेवण्यासाठी आपण तर तयार असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला स्कोर कमी आहे पण स्कोर जरी कमी असला तरी आपण आजच इथं हार मानायला नको, बरोबर आहे। तर त्यामुळे आपण कशी मॅजिक ट्रिक वापरायची ते मी या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि कोणती आस्थापना आपण निवडायला पाहिजे याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। आणि शिक्षक भरती संदर्भातील सर्व माझी प्लेलिस्ट पुन्हा तुम्ही चेक करू पहा। प्लेलिस्ट मध्ये माझ्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा। त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला जे आवश्यक आहे असे व्हिडिओ सुद्धा मिळणार आहे। आणि त्याप्रमाणे गिरिजा वर्ल्ड हा टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। त्यामध्ये मी शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट टाकणार आहे। तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली जो आहे कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला आहे। तर सर्वप्रथम आपण विना मुलाखतीकडे वळूया। तर त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण कोणत्या स्कोरसाठी स्ट्रॅटेजी बनवली आहे। ज्याचा स्कोर 180 आहे, 1 ते 5 साठी पात्र आहे, ज्याचा स्कोर 90 आहे जो 6 ते 8 साठी पात्र आहे, ज्याचा स्कोर 100 आहे जो 9 ते 10 साठी पात्र आहे, आणि ज्याचा स्कोर 110 आहे आणि तो 11वी आणि 12वी साठी पात्र आहे, अशा अभियोग्यताधारकांनी कोणती स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे जेणेकरून त्यांना संधी मिळेल। कारण यावेळेस काय आहे, जे प्रेफरन्सेस आहेत ते लिमिटेड असल्यामुळे तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रेफरन्स द्यायला पाहिजे याविषयी मी मार्गदर्शन करणार आहे। सर्वात पहिले त्यांनी आदिवासी आश्रमशाळेला टार्गेट करायला पाहिजे, कारण आदिवासी आश्रमशाळा ज्या आहेत ह्या कशा असतात, डीप मध्ये असतात आणि यामध्ये बऱ्याच ज्या आदिवासी आश्रमशाळा आहेत ह्या पेशांतर्गत येतात। पण आदिवासी आश्रमशाळेचं अजूनही म्हणजे काय म्हणता येईल, मागच्या भरतीमध्ये जागा नसल्यामुळे या कशा पद्धतीने, माझा तरी एक अंदाज आहे की या प्रोजेक्ट नुसार येणार। तर ज्या एटीसी कार्यालय, उदाहरणार्थ आपला जो एटीसी कार्यालय आहे नागपूर, या नागपूर अंतर्गत येणारा आपला जो गडचिरोली जिल्हा किंवा चंद्रपूर जिल्हा आहे, या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 प्रकल्प कार्यालय आहेत। एक आहे गडचिरोली प्रकल्प कार्यालय, दुसरा आहे भामरागड प्रकल्प कार्यालय आणि तिसरा अहेरी प्रकल्प कार्यालय। त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार जर केला तर एक आहे चंद्रपूर प्रकल्प कार्यालय आणि दुसरा आहे चिमूर प्रकल्प कार्यालय। म्हणजे एकंदरीत कार्यालयानुसार जर आल्या तर जवळजवळ पकडून चलो आपण 25-30 प्रेफरन्स आपण इथं यूज करू शकतो। मग 25-30 प्रेफरन्स जर या ठिकाणी यूज केले तर त्यानंतर समाज कल्याणच्याही तेवढेच येतील। समाज कल्याणच्याही 25-30 प्रेफरन्सेस आपण यूज करायला पाहिजे। मग जवळजवळ या ठिकाणी 60 प्रेफरन्सेस झाल्यानंतर खाजगी संस्था, मग कोणत्या खाजगी संस्थेला टार्गेट करायचं, जे दुर्गम भागात आहे, जे दुर्मिळ भागात आहे अशा ठिकाणच्या काही खाजगी संस्था यावेळेस विना मुलाखतीस येण्याची संधी आहे। आणि त्यामध्ये विना मुलाखती जर 20%, 40%, 60% ज्या संस्था जर येत जर असतील विना मुलाखती तर त्यांना प्रेफरन्स द्यायला काहीही हरकत नाही। मग त्यानंतर नगरपालिकेला फोकस करायला पाहिजे आणि त्यानंतर महानगरपालिकेला फोकस करायला पाहिजे, त्यानंतर जिल्हा परिषदला फोकस करायला पाहिजे। पण पुन्हा एक प्रकर्षाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की नगरपालिकेचा मेरिट हाय जाण्याची संधी असते, कारण की नगरपालिकेमध्ये काय असतो की एखादा अभियोग्यताधारक मूळ वस्ती त्याची नगरपालिकेतली जर असेल आणि त्याला चांगला जरी स्कोर असेल तरी पहिला पसंतीक्रम या नगरपालिकेला देण्याचा प्रयत्न करतो। आणि नगरपालिकेमध्ये मित्र जागा ह्या अल्पशा असतात, तालुक्याच्या ठिकाणासारख्या नगरपालिका असतात, तर त्यामुळे तिथं अर्धा नगरपालिकेच्या शाळा असतात। एकंदरीत जागा 5, 6, 3, 2 अशा बोटावर मोजण्याला येतात। त्यामुळे इथं प्रेफरन्स देताना जे स्थानिक उमेदवार आहेत त्यांना चांगला स्कोर जर असेल आणि ते जर प्रेफरन्स जर दिले तर त्यांची नक्की निवड नगरपालिकेमध्ये होते।
त्यामुळे याच्याकडे आपल्याला पाहिजे तितका फोकस करायला नाही, पण नगरपालिकेकडे फोकस करायचं. त्यानंतर शेवटी जिल्हा परिषदसाठी प्रेफरन्स नाही जरी उरले तरी चालेल, किंवा एक दोन प्रेफरन्स इथं यूज केले तरी चालेल, पण मॅक्झिमम तुमचा जो टार्गेट आहे तो आदिवासी आश्रमशाळा, समाज कल्याण, आणि तिसरा जो आहे खाजगी संस्था ज्या दुर्मिळ भागामध्ये आहेत पण विना मुलाखती झाल्या, ज्या 20%, 40%, 60% वाल्या जर विना मुलाखती झाल्या तर तिथं प्रेफरन्स द्यायला पाहिजे. त्यानंतर मग जिल्हा परिषदसाठी प्रेफरन्स नाही उरला तरी चालेल. त्यानंतर आपण बघूया, जर मुलाखतीचे यांना 50 पसंतीक्रम द्यायचे आहेत तर त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे. मुलाखतीमध्ये खाजगी संस्था येतील. खाजगी संस्था आल्यानंतर या ठिकाणी विना अनुदानित जो आहे, विना अनुदानितवरही फोकस करायचं. गावाच्या जवळ आहे, 1 किलोमीटर 2 किलोमीटरवर जर असेल तर विना अनुदानित ज्या संस्था आहेत, म्हणजे 0 ग्रँट जरी असली तरी उद्या त्यांना ग्रँट येईल, त्यामुळे याच्याकडे लक्ष ठेवायचं. पण मुख्य फोकस जो आहे तो 20% आणि 40% वर असायला पाहिजे. जी आस्थापना किंवा जी खाजगी शाळा 20% अनुदानित आहे अशा 20% अनुदानितसाठी आपण प्रेफरन्सेस द्यायला पाहिजे. इथं मुख्यतः फोकस करायला पाहिजे. त्याप्रमाणे या ठिकाणी 20 जरी प्रेफरन्स यूज झाले तरी काही फरक पडणार नाही. त्यानंतर 40% साठी जे आहे या ठिकाणी तुमचे 15 प्रेफरन्सेस जरी गेले तरी काही फरक पडणार नाही. 40% वर 15 प्रेफरन्सेस यूज करा. त्यानंतर 60% जे आहे या 60% वर जवळजवळ 7-8 प्रेफरन्सेस यूज करा. म्हणजे एकंदरीत तुमचे 42 प्रेफरन्सेस झाले, आणि उरलेले जे 8 प्रेफरन्सेस आहेत या 8 प्रेफरन्स मध्ये 6 पुन्हा कोणावर यूज करा, 80% वर यूज करा, आणि 2 100% अनुदानितसाठी ठेवा. जेणेकरून त्या कोणाचे जरी प्रेफरन्स नाही आले किंवा एक दुर्मिळ भागामध्ये 100% अनुदानित आहे आणि या प्लेन किंवा मोठ्या ज्या आस्थापना आहेत त्यांच्याकडे फोकस न करता दुर्मिळ भागामध्ये फोकस करा. आणि तुम्हाला पुन्हा एक गोष्ट मी सांगू इच्छितो या ठिकाणी, की ज्या 20%, 40%, 60%, 80% ज्या आस्थापना आहेत किंवा ज्या शाळा आहेत त्यांना शिक्षण सेवक नसतो. ही गोष्ट चांगली ध्यानामध्ये घ्या, की ज्या शाळेचं 20%, 40%, 60%, 80% अशा म्हणजे काय अंशतः अनुदानित ज्या शाळा असतात त्यांना शिक्षण सेवक नसतो. म्हणजे एकंदरीत 20% वर तुम्ही जर लागले तर एकूण पगाराच्या 20% जो रक्कम होतो ते तुम्हाला मिळतो. त्याप्रमाणे 40% वर जर लागले तर एकूण तुमच्या बेसिक नुसार जो पगार निघतो त्याच्या 40% तुम्हाला वेतन मिळतो. त्याप्रमाणे 60% ची जी आहे तिथं सुद्धा काय होतो, तुम्हाला एकूण वेतनाच्या 60% मिळतो. 80% वर सुद्धा तेच, हे 80% एकूण वेतनाच्या 80% मिळतो. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण सेवक नसतो. या ठिकाणी शिक्षण सेवक नसतो कारण की अंशतः अनुदानित आहेत. आणि त्यानंतर विना अनुदानित गावाच्या जवळ जर असतील तर नक्की त्याला फोकस करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर मला 80, 90, 100, 110 इतका स्कोर कमी आहे तर मी खरंच स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे का, मी प्रेफरन्सेस कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, तर याचा उत्तर आहे हा. याचा उत्तर हा संपूर्ण व्हिडिओ आहे. जर तुम्हाला स्कोर कमी जरी असला तरी तुम्ही मुलाखतीच्याकडे लक्ष द्यायचं जास्त. ह्या विना मुलाखतीमध्ये पाहिजे तितकी जरी संधी नसली तरी मुलाखतमध्ये होऊ शकते की तुम्ही जिथं प्रेफरन्सेस दिले अशा 20%, 40%, 60% वर त्या ठिकाणी काही अभियोगिताधारक ज्यांना स्कोर चांगला आहे ते देऊ पण शकणार नाही. बरोबर आहे की त्यांना वाटतो की नाही बा माझं कुठं ना कुठं होणार, चांगल्या शाळेवर होणार किंवा 100% वर होणार. त्यामुळे चांगला टॉप स्कोरर जे आहे ते 20%, 40%, 60%, 80% कडे लक्ष देणार नाही. मेन म्हणजे 60 आणि 80 वर लक्ष तरी देतील पण 20 आणि 40 वर फोकस करणार नाही. तर त्याचाच आपल्याला फायदा घेऊन काय करायचा आहे, इकडे फोकस करायचा आहे 20 आणि 40% वर. आलं लक्षात. आणि त्यानंतर तुम्हाला ही संपूर्ण प्रोसेस तर समजली असेलच आणि हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने समजला असेल तर हा जो आहे व्हिडिओ हा महाराष्ट्रातील गोरगरीब अभियोगिताधारक ज्यांचा स्कोर 1 ते 5 ला 80 पर्यंत, 6 ते 8 ला 90, 9 ते 10 ला 100 आणि 11 ते 12 ला ज्यांचा स्कोर 110 पर्यंत आहे अशा अभियोगिताधारकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना स्ट्रॅटेजी कळवा. मी एवढंच बोलतोय आणि मी ते थांबतोय. धन्यवाद.